हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्मार्ट गृहिणी कशी असते, तिच्या अंगी कोणते कोणते गुण असतात आणि ती स्मार्टपणे घरातील कामं कशा प्रकारे करते, सगळ्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडून घर, कुटुंब आणि स्वतःला कशी सांभाळते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या तिच्या गुपित गोष्टी बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता तुम्ही म्हणाल स्मार्ट गृहिणी म्हणजे कशी गृहिणी? स्मार्ट गृहिणी म्हणजे कोणतीही वेगळी गृहिणी नाही, अतिशय सगळ्यांप्रमाणे सगळ्या गृहिणींसारखी तीही सगळ्या गृहिणींसारखीच असते. ती स्मार्ट फक्त काय करते तर स्वतःचं वर्क लाईफ बॅलन्स सगळ्या गोष्टी छान प्रकारे कसं स्मार्ट पद्धतीने करते, त्याला स्मार्ट गृहिणी असं म्हणतात. ती छान प्रकारे घर सांभाळते, स्वतःलाही सांभाळते, कुटुंबाच्या जबाबदाऱ्याही पार पाडते आणि त्यातूनही ती स्वतःसाठीही वेळ काढते. तिलाच तर स्मार्ट गृहिणी असं म्हणतात. स्मार्ट गृहिणी ही फक्त घरकाम करणारी स्त्री नव्हे, तर घराचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि कुटुंबाची काळजी घेणारी जबाबदार स्त्री असं आपण तिला म्हणू शकतो. स्मार्ट गृहिणीची गुण: वेळेचे योग्य नियोजन, दिवसाची कामे आधीच ठरवते, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देते, वेळ वाया जाऊ देत नाही. कुठलंही काम जो तिला योग्य वाटतो आणि त्याच्यात वेळ वाया जाणार नाही असं तिला वाटतं ते काम करत असते. त्याच्यानंतर येतं स्वच्छता आणि नीटनेटक्या. याच्यातही ती खूप स्मार्ट असते. घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवते. वस्तू योग्य जागी ठेवण्याची सवय तिला असते. घरातील वातावरण प्रसन्न ठेवते. आणि त्याच्यानंतर येतं हे आर्थिक नियोजन. आता प्रत्येकीलाच हे बघावं लागतं. तुम्ही म्हणाल हे तर आम्हीही बघतो. हो, आपण सगळ्याच गृहिणी स्मार्ट असतो आणि आपणही त्या गोष्टी करतो. फक्त स्मार्ट गृहिणी ही वेळेचं कशा प्रकारे नियोजन करते हेच तुम्हाला मी सांगत आहे. घर खर्चाचे बजेट तयार करते, अनावश्यक खर्च टाळते. ज्या ठिकाणी तिला वाटते की अनावश्यक खर्च होतोय त्या ठिकाणी ती खर्च करत नाही. म्हणजेच मुबलक वस्तू घेते की ज्या तिला रोजच्या वापरात योग्य वाटेल. जसं की जास्त खर्च होणं म्हणजे जसं की साड्यावर किंवा इतर वस्तूवर, डेकोरेशनच्या नाहीत म्हणत खूप साऱ्या वस्तू किंवा खूप साऱ्या गोष्टी आपण घेऊन येतो बाजारात. जसं काही नवनवीन दिसतं तशा गोष्टी आपण घेऊन येतो, पण ज्यांची आवश्यकताही नसते तशा गोष्टी खर्च न करता त्यांच्यावर अनावश्यक खर्च टाळते, बचतीला प्राधान्य देते. हीच तर स्मार्ट गृहिणीची खासियत आहे. कुठे ना कुठे छोटी मोठी बचत ती करत असते. जसं की आम्ही बचत गट असतो महिलांचा, त्यांच्यानंतर पिगी बँक असते, त्याच्यानंतर FD किंवा PLI, अशा प्रकारे SIP, अशा प्रकारे बरेच ज्या गोष्टी असतात त्यांच्यावरती प्राधान्य देते. त्याच्यानंतर आरोग्याची काळजी घेते, कुटुंबासाठी पौष्टिक आहार बनवते, स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देते. दुसऱ्यांचे जपत जपत आपण स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातो, म्हणून ती स्वतःकडेही लक्ष देते. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे अख्खा दिवस स्वतःकडेच नटण्यात थटण्यात घालवणे असं बिलकुल नाही. ती घर काम करत करत, कुटुंबाची जबाबदारी घेत घेत स्वतःवर कशा प्रकारे स्वतःच्या गोष्टींनाही प्राधान्य देते, तेही स्मार्ट गृहिणीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे हे गुण दिसून येतात. स्मार्ट गृहिणी ही नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी जोपासते. छोटे मोठे योगासन जे तिच्याकडून होईल ते शक्य, जिमला जाऊ शकत नाही पण घरी ज्या गोष्टी शक्य आहे ते करते. त्याच्यानंतर सकारात्मक विचार, प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा ती प्रयत्न करते. कुटुंबातील सदस्यांना प्रोत्साहन देते, समस्यांना शांतपणे सामोरे जाते, सतत नवनवीन गोष्टी शिकत असते, नवीन रेसिपी, घरगुती उपाय आणि कौशल्य शिकत असते, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करते, स्वतःचा विकास करते. याच सांगण्याचा उद्देश एवढाच की स्मार्ट गृहिणी ही फक्त घराचा मजबूत आधारस्तंभ असते. तिचे नियोजन, मेहनत, प्रेमाने समजूतदारपणा यामुळे घर आनंदी, व्यवस्थित आणि सुखी राहते. आजच्या काळातली स्मार्ट गृहिणी तीच असते जी इतरांसोबत स्वतःलाही वेळ देते, स्वतःकडे लक्ष देते, स्वतःचं राहणीमान किंवा कपडे यांच्यावरही ती खर्च करते. थोडाफार का होईना ती साईडला बचतही करत असते.
योग्य आहार ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःसाठीही करत असते आणि कुटुंबासाठी तर ती सततच काम करत असते. आणि कुटुंबाला वेळ देणं, कुटुंबातील सगळ्या सदस्यांची काळजी घेणं, मुलांची काळजी घेणं, सगळ्यांसोबतच सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेत घेत स्वतःची तब्येतही ती छान प्रकारे राखते. यालाच तर स्मार्ट गृहिणीचं स्मार्ट नियोजन असं म्हटलं जातं. याचबरोबर वेळेचं व्यवस्थापन तिला चांगल्या प्रकारे माहिती झालेलं असतं. म्हणूनच तिला समजतं की आपला कुठे वेळ वाया जातोय, कुठे जात नाही, कुठे आपण कोणत्या वेळेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे किंवा कोणत्या वेळेला आपण नाही दिलं पाहिजे, कोणत्या वेळेमध्ये किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे हेही तिला आधीच समजतं. म्हणून तिला स्मार्ट गृहिणी असंही म्हटलं जातं. स्मार्ट गृहिणी ही तुमच्या आमच्यासारखीच असते, फक्त तिच्या वेळेच्या बाबतीत ती खूप तत्पर असते. ती रोजच्या जीवनात रोजची कामं करतानाही कोणत्या कामांना आधी प्राधान्य द्यायचं, कोणत्या कामांना नंतर प्राधान्य द्यायचं हेही तिने वेळेच्या बाबतीत आधीच ठरवून ठेवलेलं असतं. म्हणून कामं करताना ती बरोबर आधी टप्प्याटप्प्याने कामांनाही सुरुवात करते. यामुळे काय होतं तर सगळ्यात जास्त आपला वेळही वाचतो आणि कामंही पटापट पूर्ण होतात. जेव्हा आपली कामं योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने आपण पूर्ण करतो, तेव्हा आपल्या मनाला झालेला आनंद हा काही वेगळाच असतो. आज आपण खूप धावपळ केली किंवा उद्याचा दिवसही आपला धावपळीतच गेला, तर आपण कितीही कमी काम केलं किंवा कितीही जास्त काम केलं तर आपल्या मनाला अजिबात समाधान वाटणार नाही. कारण आपल्या दिवसाची सुरुवातच ही धावपळीत होते. म्हणून मग सततचं प्रेशर, ताणतणाव यामध्येच आपण एकदम तडपून जातो. म्हणूनच तुम्हाला ह्या ज्या योग्य टिप्स मी सांगत आहे, मला असं वाटतं मीही त्या हळूहळू शिकत आहे, वाचत आहे, लिहित आहे आणि त्या ज्या मला योग्य वाटत आहेत त्याच मी तुमच्यासोबत अगदी खऱ्या मनाने शेअर करत आहे. ती रोजच्या दिवसातून इतर गोष्टीतून वेळ काढून स्वतःचं स्किन केअर असो, स्वतःवर वेळ थोडा खर्च करणं असो, स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं असो, याही गोष्टींना सतत प्राधान्य देते. यामुळे काय होतं, ती स्वतःला ओळखायला लागते, तिला स्वतःतील दोष समजायला लागतात आणि जेव्हा तिला स्वतःतील दोष समजायला लागतात तेव्हा ती नव्याने कुठंतरी चांगल्या प्रकारे काम करण्यास सुरुवात करते आणि स्वतःला सुधारण्यासाठीही प्राधान्य द्यायला लागते. म्हणजे असं वाटायला नको की मी घरातच असते, घरात सतत माझी कामं चालू असतात, मग मी का तयार व्हायचं, मी का स्वतःसाठी एवढं नटून बसायचं किंवा का सतत चांगल्या गोष्टींमध्येच इन्व्हेस्ट करायचं. पण असं नसतं. जेव्हा आपण स्वतःचं स्किन केअर, स्वतःचं ड्रेसिंग सेन्स जेव्हा चांगला ठेवतो तेव्हा आपल्या मनालाही त्याचं समाधान मिळतं आणि जेव्हा आपण नीटनेटके असतो तेव्हा आपली कॉन्फिडन्स लेवलही अगदी छान प्रकारे म्हणजे छान वाढत जातो. मला हे सांगायचं आहे की तुम्ही कधी नोटीस केलं आहे का, जेव्हा आपण छान प्रकारे मस्त असं रेडी होतो, छान ड्रेस वेअर वगैरे करतो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स छान प्रकारे वाढलेला असतो. म्हणून रोजची कामं जरी करत असलो तरी स्वतःला एकदम छान आणि प्रेझेंटेबल ठेवणं हेही स्मार्ट गृहिणीचं काम आहे आणि ती स्मार्ट गृहिणी ह्या गोष्टी सतत करतही असते. याच्यातून तिला किती आनंद मिळतो आणि ती स्वतःला किती छान प्रकारे प्रेझेंटेबल दिसण्याने तिला स्वतःला किती छान प्रकारे आनंद मिळतो, हा काही उत्साह वेगळाच असतो. आणि तिला इतर कोणासाठीही तयार व्हायचं नसतं, फक्त स्वतःच्या मनाला शांती हवी असते, स्वतःला काहीतरी नवीन घडवायचं असतं. यासाठी तिने स्वतः नीट राहणंही फार जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच याही गोष्टी स्मार्ट गृहिणी छान प्रकारे डेली जीवनात करत असते. आणि आहारामध्येही इन्व्हेस्टमेंट. आता मी हे का म्हणते, कारण आपला आहार योग्य, सकस आणि पूरक असेल तर आपली हेल्थ ही चांगली राहते आणि त्याच्यामध्ये आपली जेव्हा हेल्थ चांगली असते तेव्हा आपल्या कुटुंबाची हेल्थ आपल्या हातात असते. आपण त्यांच्यासाठी हेल्दी जेवण बनवतो आणि तेव्हा आपणही जर स्वतः आपल्याला हेल्दी हॅबिट असतील तर कुटुंबाला त्याचा आपल्यापासून खूप जास्त फायदा होतो. म्हणजे आपण फक्त बाहेरच्या गोष्टीकडे वळण्यापेक्षा घरातच छान प्रकारे पौष्टिक असं जेवण बनवून खाऊ घालणं आणि स्वतःही खाणं हेही स्मार्ट गृहिणी अगदी योग्य प्रकारे करत असते.
तिची स्वतःची काळजी घेत घेत, कुटुंबाची काळजी घेत घेत ती सगळी कामं आवरल्याच्या नंतर स्वतःमध्येही इन्व्हेस्ट करायला अजिबात विसरत नाही. म्हणजे दिवसातून तिला स्वतःसाठी, स्वतःच्या कामांसाठी, महत्त्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी एखादा तासही पुरेसा असतो. आणि जेव्हा ती 1 तासात हे सगळं बघते, करते, स्वतःचं माइंडसेट शांत ठेवून स्वतःसाठी काहीतरी लिहिते, तेव्हा तिला कुठे मनातील इच्छा, सगळ्या इच्छा, आकांक्षा त्या तिला समजून जातात. आपल्यामध्ये काय कमतरता आहे किंवा आपल्याला काय शिकण्याची गरज आहे किंवा आपण स्वतःमध्ये काय नवीन बदल केले पाहिजेत, हेच यातून तिला समजते. म्हणून छोटे-छोटे डायरीज लिहिणं ती प्रेफर नक्कीच करते आणि याच्यातूनच तिला स्वतःमधले कमी गुण जे तिला शिकण्याची गरज आहे, ते ती डेली जीवनामध्ये सतत करत असते आणि या गोष्टीनेच तिला नवीन भरारी घेण्यासाठीही मिळते. मैत्रिणींनो, स्मार्ट गृहिणी फक्त दिसायला स्मार्ट किंवा फक्त बोलायला स्मार्ट असणं म्हणजेच ती स्मार्ट गृहिणी आहे, तर असं अजिबात नाही आहे. तिच्या दिसण्यातून, तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून, तिच्या अशा बौद्धिक शैलीतून ती जेव्हा तुम्हाला समोर कशी प्रेझेंट करते, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि योग्य प्रकारे सगळा बॅलन्स राखते, ते जेव्हा तिला जमतं, तर यालाच तर छान असं स्मार्ट गृहिणी असं म्हटलं जातं. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला स्मार्ट गृहिणी काय आहे हे कळलं असेल आणि कळलं असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, जास्तीत जास्त काय करायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण की जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच बघण्यासाठीही तयार होईल. म्हणून अशाच प्रकारे छान प्रकारे तुमच्यामध्येही प्रगती करत राहा आणि एक छानशी तुम्हीही स्मार्ट होममेकर बनून जा. आणि हो, याच साध्या साध्या गोष्टीतून मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच मोटिवेशन मिळतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.